नमस्कार. रुद्रप्रिया क्रिएशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज पाहणार आहोत आपल्या लाडक्या गणपतीसाठी कंठी. कंठीसाठी लागणारं साहित्य पाहूया. या ठिकाणी मी मोती घेतले आहे. 5 mm चे मोती आहे. सोबतच कटर, एक सुई, दोरा आणि काही ड्रॉप शेप आणि गोल शेपचे पॅन्डल घेतले आहे. 4 आपण गोल शेपचे घेतले आणि एक ड्रॉप शेपचं घेतलेलं आहे. चला तर मग आपण कंठी बनवायला सुरुवात करूया. सर्वात आधी मी दोरा सुईमध्ये ओवून घेते. एक ड्रॉप शेपचं कुंदन घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण व्यवस्थित दोरा पॅक करून घ्यायचा आहे. दोरा पॅक झाल्यानंतर त्यामध्ये मणी ओवून घ्यायचे. ते 5 mm चे हे मणी आहे. मणी ओवताना ते 10 मी मणी ओवून घेतलेले आहे. 10 मणी ओवल्यानंतर एक मी राऊंड शेपचा पॅन्डल लावले. नंतर परत 10 मणी ओवून घेतलेत आणि परत एक पॅन्डल लावले. अशा प्रकारे मी कंठीची एक बाजू कंप्लीट करून घेतली. सेम ह्याच पद्धतीने आपण सेकंड बाजू पण कंप्लीट करून घ्यायची आहे. दुसऱ्या बाजूला आपण सेम 10 मणी, एक गोल शेपचं पॅन्डल, परत 10 मणी, परत गोल शेपचं पॅन्डल आणि शेवट पण 10 मणी. असे आपण सर्व व्यवस्थित लावून घेणार आहोत. शेवटी मी जे आपण ज्वेलरीसाठी वापरतो ट्रायंगल ते वापरणार आहेत, जेणे की कंठी आपली पॅक होणार आहे. सोबतच आपण गोंडाही वापरला जाणार आहे, जेणे की बाप्पासाठी जी लागणारी कंठी कमी जास्त करता येईल ह्या हिशोबाने. मी हे ट्रायंगल मध्ये व्यवस्थित ओवून घेतलेला आहे. उरलेला दोरा हा आपण कट करणार आहे. सुई दोरा ओवून घेतला आहे. आपण पुन्हा ड्रॉप शेपला गाठ मारून घ्यायची आहे आणि आपण जी पहिली प्रोसेस केली होती सेम तशीच प्रोसेस करायची आहे. कारण की मला डबल लेअरचा कंठी हवी आहे. सिंगल लेअरची इतकी खास दिसत नाही, जितकी की डबल लेअरची वाटते. तुम्ही 3 पदरी सुद्धा करू शकता. त्यात शेवट मी गोंडा लावणार आहे. त्यामुळे बाप्पाला जरी छोटी झाली किंवा मोठी झाली तरी ते ऍडजस्ट करता येईल ह्या हिशोबाने मी मागं गोंडा लावून घेणार आहे. तुमच्याकडे नसेल तुम्ही दोऱ्याने गाठ मारा किंवा स्क्रू लावला तरी चालेल. ट्रायंगल मध्ये मी दोरा व्यवस्थित ओवून घेतलाय. लास्टला मी गाठ मारून घेते. व्यवस्थित गाठ मारल्यानंतर पॅक होतो ना, त्यामुळे आपण व्यवस्थित गाठ मारून घेणार आहोत. त्याला 3-4 वेळा तर सहज मारून घ्यायची गाठ, म्हणजे निघणार नाही आपली कंठी. आपण एक बाजू जशी केली सेम आपण दुसरी बाजू त्याच पद्धतीत तयार करून घ्यायची आहे.
अशा पद्धतीने मी दोन्ही बाजू सेम तयार करून घेतलेले आहे. कंठीला आपण आता गोंडा लावण्याचं काम करत आहोत. आपण व्यवस्थित त्याला गोंडा लावून घ्यायचा आहे. सेम आपण दोन्ही साईडला पॅक करून घेतलेला आहे. तयार झाली आपली गणपती बाप्पासाठी कंठी. आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीत आणि खूप झटपट होणारी कंठी बघितली आहे. नेक्स्ट व्हिडिओ बघायला तुम्हाला कोणता आवडेल कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.